नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षांची किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण हळद लागवडीसाठी पूर्व व्यवस्थापनासाठी काय करायचं ते आपण पाहणार आहोत। हळद लागवड पूर्व व्यवस्थापनासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे की आपल्या शेतामध्ये संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि संपूर्ण कीट व्यवस्थापन कसं करायचं ते आपण पाहणार आहोत। संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण करत आहोत, हे ह्यूमस आहे। ह्यूमस त्या ह्यूमसमध्ये आहे नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन। आणि हे आहे बायोपॉवर। ह्या बायोपॉवरमध्ये काय आहे? बायोपॉवरमध्ये आहे ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनॉल, ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएमबी आणि सूक्ष्म मायक्रोब्स जे आपल्या जमिनीची पोत सुधारण्यासाठी कार्य करतं, असे आपले मित्र बुरश्या सर्व बायोमध्ये आहेत। आणि शेणखत आणि गोमूत्र यामधील सगळे कंटेन ह्यूमसमध्ये आहेत। आणि हे आपलं लिंबोळी पेंड घेतली आहे। लिंबोळी पेंड घ्यायची आहे आपल्याला 1 एकरसाठी 100 किलो या हिशोबानं। आता सरचा मी परिचय करून देतो। सर, आपलं नाव सांगा। अनिल गोळे, राहणार केनवड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। तर केनवड या गावामध्ये आपण हळदीचं सुरुवातीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत 40 क्विंटल वाळून उत्पादन काढून देण्यासाठी हा पूर्व डोस तयार करत आहोत। तर पूर्व व्यवस्थापनाचा डोस आपण आता तयार करणार आहोत। त्यासाठी काय काय लागतं? तर ह्यूमस लागतं प्रति एकर 5 लिटर, बायोपॉवर लागतं प्रति एकर 5 लिटर आणि निंबोळी पेंड लागते प्रति एकर 100 किलो। तर ह्या हिशोबानं आपण इथं मटेरियल घेतलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे हे कल्चर, या कल्चरचं आपल्याला पाण्यामध्ये मिश्रण करायचं आहे। तर हे कल्चर 10 लिटर जर घेतलं आपण एक एकरसाठी, हे 5 लिटर आणि हे 5 लिटर, तर यासाठी आपल्याला 200 लिटर पाणी पाहिजे। 200 लिटर पाणी पाहिजे। 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 1 किलो गूळ घ्यायचा आहे। आणि वड, उंबर आणि पिंपळ या झाडाखालची माती 100 ग्रॅम घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जी प्रक्रिया करत आहोत लिंबोळी पेंडवर, तर शेणखत नाही आपल्याकडे उपलब्ध म्हणून लिंबोळी पेंडीवर ही प्रक्रिया करत आहोत। आणि हे बॅरेल घेतलं आहे आपण। ह्या बॅरेलमध्ये आपण 400 लिटर पाणी घेणार आहोत। 400 लिटर पाणी घेणार आहोत। 400 लिटर पाण्यामध्ये काय टाकायचं? 400 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आपल्याला 4 किलो गूळ। हा भुकटी पावडर गूळ आहे, प्युअर ऑर्गॅनिक गूळ आहे। हे गूळ टाकायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी। 200 लिटर पाण्यासाठी 2 किलो। आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे ह्यूमस 5 लिटर आणि बायोपॉवर 5 लिटर। आणि नंतर काय टाकायचं आहे? नंतर टाकायचं आहे वडाच्या झाडाच्या बुडाखालची माती आहे ही 100 ग्रॅम घ्यायची। पिंपळ या झाडाच्या बुडाखालची माती ही 100 ग्रॅम घ्यायची। आणि उंबर ह्या झाडाच्या बुडाखालची माती 100 ग्रॅम घ्यायची। अशा पद्धतीनं हे सर्व मटेरियल आपण ह्या बॅरेलमध्ये टाकून द्यायचं। ते घ्या, एक कॅन घ्या, बॅरेलमध्ये टाकून द्यायचं। आणि बॅरेलमध्ये टाकल्यानंतर याची डिकॉम्पोजिशन प्रक्रिया होऊ द्यायची 72 तास। लक्षात, डिकॉम्पोजिशन प्रक्रिया होऊ द्यायची 72 तास। 72 तासानंतर हे कल्चर पूर्ण चांगलं मदर कल्चर तयार होईल। आणि मदर कल्चर हे तयार झालं की पूर्ण हे मदर कल्चर आपल्याला आपल्या कंपोस्ट खतावर टाकून द्यायचं। लक्षात, कंपोस्ट खतावर टाकून द्यायचं। टोपणं वगैरे व्यवस्थित लावून ठेवा नंतर, त्यानं आपल्याला परत दुसरे येणार नाहीत। चित्र नका पाडू, निघत टाका। डबल 30 कॅन द्यायची आपल्याला। या टाकीमध्ये आपण बायोपॉवर टाकत आहोत। 200 लिटर पाण्यासाठी 5 लिटर प्रमाण लक्षात घ्या। 200 लिटर पाण्यासाठी 5 लिटर बायोपॉवर। टाका टाका ते कॅन। औषधाचं प्रमाण परत लक्षात घ्या। 200 लिटर पाण्यासाठी 5 लिटर ह्यूमस आणि 5 लिटर बायोपॉवर हे आपण घेत आहोत।
हे पूर्ण कल्चर मदर कल्चर आहे. हे पूर्ण मदर कल्चर तयार झाल्यानंतर आपल्याला या कंपोस्ट खतावर टाकून द्या. कंपोस्ट खतावर टाकायचं आणि ही वड